बंधूंनो नमस्कार. नुकतीच एक बातमी वाचनात आली, की आपल्याकडे ईशान्य भारतामध्ये मोठ्या प्रमाणात ज्यू समुदायाची लोकं आहेत. बेनी मेनाशे असं त्यांना म्हणतात तिथे. जवळ-जवळ 5,000 च्या वर ती संख्या आहे. त्यातल्या 5,800 लोकांना टप्प्याटप्प्याने येत्या 5 वर्षात म्हणजे 2030 पर्यंत पुन्हा इस्रायलमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे आणि त्या प्रस्तावाला इस्रायली सरकारने मंजुरी दिलेली आहे. ज्यूइश एजन्सीनी त्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि आपल्या ऐतिहासिक मातृभूमीत ज्यूंचं पुन्हा स्थलांतर करण्याच्या दीर्घकालीन प्रक्रियेचा हा एक भाग आहे असं ते मानतात. ही त्यांची भावना आहे. साधारण 1991 मध्ये इथिओपियातल्या ज्यूंना जिथे त्यांना गुलाम म्हणून वागवलं जात होतं, त्यांना इस्रायल एअर फोर्सच्या 40-45 विमानांचा उपयोग करून पुन्हा इस्रायलमध्ये आणण्यात आलं. का? जगभरातल्या समस्त ज्यूंना सन्मानाने जगता यावं असं एक ज्यू राष्ट्र आहे आणि तिथे त्यांनी यावं ही त्यामागची भावना आहे. आमचं मायबाप सरकार जगभरातल्या धार्मिक हिंदूंना सन्मानाने आपल्या धर्माप्रमाणे जगता यावं, सुखाने राहता यावं अशी एकमेव ऐतिहासिक आपली मातृभूमी आहे भारत देश. या भारत देशामध्ये त्या समस्त हिंदूंना पुन्हा अशा प्रकारे आणण्यासाठी आमचं मायबाप सरकार काही करेल का? करेल कदाचित, पण त्यातली सगळ्यात मोठी अडचण ही आहे, की अशा प्रकारे ज्यूंना त्यांच्या हक्काच्या ज्यू राष्ट्रात पुन्हा नेण्यासाठी जी धडपड इस्रायल करतंय, तशी आमचं सरकार करू शकेल कधी? जेव्हा सर्वधर्म समभावाच्या नावाखाली देशाची धर्मशाळा करून ठेवलेली आहे, ती बंद करून या देशाला धार्मिक हिंदू राष्ट्र घोषित केलं जाईल, तेव्हाच अशा प्रकारे हिंदूंसाठी हे करणं शक्य होईल असं मला वाटतं. काय वाटतं तुम्हाला?